आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग येथे उपस्थित ग्रामस्थ व माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज आपण 15 ऑगस्ट 2026 रोजी भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. 15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला, कारण या दिवशी भारताने केवळ स्वातंत्र्य मिळवलं नव्हतं, तर स्वतःचं भविष्य स्वतः घडवण्याचा निर्धार केला होता. मित्रांनो, आज आपण अभिमानाने तिरंग्याला सलाम करतो, पण त्या तिरंग्याकडे पाहताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. हा तिरंगा केवळ आपल्याला अधिकारांची आठवण करून देत नाही, तर कर्तव्यांचीही जाणीव करून देतो. आपल्याला तर माहीतच आहे, अनेक वीरांनी मातृभूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या त्यागामुळेच आज आपला तिरंगा अभिमानाने फडकत आहे. वतन के खातिर जिसने सब कुछ लुटा दिया, उस वीर ने ही भारत का भविष्य सजा दिया. आज जो तिरंगा शान से लहराता है, उसमें हर शहीद का सपना मुस्कुराता है. मित्रांनो, एक गोष्ट कधीही विसरू नये. देह जरी वेगळे असले, भाषा वेगवेगळ्या असल्या, धर्म भिन्न असले, तरी आपली ओळख एकच आहे, आणि ती म्हणजे आपण भारतीय आहोत. मित्रांनो, स्वातंत्र्यानंतरचा भारत सोपा नव्हता. देश आर्थिक अडचणीत होता, उद्योगधंदे उभे राहत होते, अनेक क्षेत्रात आपल्याला इतर देशांवर अवलंबून राहावं लागत होतं. साधी टाचणी सुद्धा आपल्याला बाहेर देशातून आयात करावी लागत होती. अनेकांना वाटत होतं की भारताचा प्रवास खूप कठीण असेल, पण भारताने हार मानली नाही, जिद्द ठेवली, मेहनत केली आणि प्रत्येक अडचणीला संधीमध्ये बदललं. आज तोच भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचतो, स्वतःचे उपग्रह तयार करतो, जगभरात औषध पुरवतो, डिजिटल व्यवहारात आपली नवीन ओळख निर्माण करतो. विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा, उद्योग आणि शिक्षण या प्रत्येक क्षेत्रात भारताने आपले स्थान बनवले आहे. कल था सफर संघर्षों का, आज सफलता की उड़ान है. कल था सफर संघर्षों का, आज सफलता की उड़ान है. मेहनत, हिम्मत और विश्वास से बदला मेरा हिंदुस्तान है, बदला मेरा हिंदुस्तान है. मित्रांनो, हा बदल एका व्यक्तीमुळे घडलेला नाही, तो शेतकऱ्यांच्या कामामुळे घडला, सैनिकांच्या शौर्यामुळे घडला, शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे घडला, शिक्षकांच्या ज्ञानामुळे घडला, प्रत्येक प्रामाणिक भारतीयाच्या कष्टामुळे घडला. आज आपण विकसित भारताचं स्वप्न पाहतो, पण विकसित भारत मोठ्या इमारतींनी घडत नाही, तर त्या इमारतींमध्ये राहणाऱ्या माणसांच्या विचारांनी घडतो. आपण आपल्या विकसित भारताची सुरुवात दिल्लीतून नाही, तर आपल्या शाळेतून होते, आपल्या गावातून होते, सर्वात आधी आपल्या विचारांतून होते. कारण देश बदलण्यासाठी आधी स्वतःला बदलावं लागतं. सिर्फ बातें नहीं करेंगे, कुछ करके भी दिखाएंगे. आने वाली हर पीढ़ी के लिए एक नया भारत बनाएंगे, एक नया भारत बनाएंगे. मित्रांनो, एक काळ होता, घरातल्या एखाद्या मुलीला शिकवायचं म्हटलं तर आई वडिलांना अनेकदा विचार करावा लागायचा. नातेवाईकांशी बोलायचं म्हटलं तर पत्राची वाट पाहावी लागायची. एका छोट्या गावातल्या मुलीने मोठं स्वप्न पाहिलं तर तिच्यासमोर प्रश्न निर्माण व्हायचा, हे खरंच शक्य आहे का? आणि आज गावातली मुलगी मोबाईलच्या एका स्पर्शाने जगभराचं ज्ञान मिळवू शकते. आई घर बसल्या डिजिटल व्यवहार करू शकते. शेतकरी आपल्या मोबाईलवर हवामानाची माहिती पाहू शकतो. विद्यार्थी घर बसल्या नवनवीन गोष्टी शिकू शकतो, आणि काही क्षणात पैसा देशाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात पोहोचतो. म्हणजे देशाची प्रगती फक्त उंच इमारतींमध्ये दिसत नाही, तर ती आपल्या घरात दिसते, आपल्या हातातल्या मोबाईलमध्ये दिसते, आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या मुलांच्या मोठ्या होत चाललेल्या स्वप्नांमध्ये दिसते. 15 ऑगस्ट म्हणजे फक्त ध्वजारोहण नाही, फक्त भाषण नाही, फक्त घोषणा नाही, तर 15 ऑगस्ट म्हणजे त्या प्रवासाची आठवण, जिथे एका पिढीने स्वातंत्र्य मिळवून दिलं, दुसऱ्या पिढीने आपल्याला उभं केलं, आणि आज आपण त्या बदलाचा अनुभव घेत आहोत. कल तक बेटी के सपनों पर सवाल उठते थे, आज उसी बेटी के कदम आसमान छूते हैं. कल तक बेटी के सपनों पर सवाल उठते थे, आज उसी बेटी के कदम आसमान छूते हैं. ये बदलाव सिर्फ कहानी नहीं, हिंदुस्तान की पहचान है. जहाँ बेटी भी कहती है मेरी उड़ान मेरी शान है. मित्रांनो, हा आहे माझा भारत. काल संघर्षातून उभा राहिलेला, आज जगासमोर अभिमानाने उभा असलेला, आणि ज्याच्या मुली आकाशाला गवसणी घालायचं स्वप्न पाहतात, हा आहे माझा भारत. पानी न हो तो नदियाँ किस काम की, आंखें न हो तो आंसू किस काम की, दिल न हो तो धड़कन किस काम की. अगर हम वतन के काम न आए तो यह जिंदगी क्या काम की, तो यह जिंदगी क्या काम की. म्हणून बोला भारत.